हा त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्याच्या पहाटेचा ची दवंडी झाला पाहिजे. बाकी RSSचे गवंडी वापरू शकता तुम्ही नंतर बांधकाम करायला. त्यांची रिकामी झालेली ऑफिसेस तुम्हाला आयती मिळतील. जसं सांगतात ना की मेल्यानंतर तुम्ही हुतात्मा झालात तर 72 हुरा मिळतील, तसं मी आता तुम्हाला आश्वासन देतो की हा रेशीमबाग तुमची, तुम्हाला काय हवं ते तुम्हाला मिळेल. नवीन झालेलं ऑफिस तुम्हाला भेट नाशिक करा, पण लढायला आधी सुरुवात करा. आधी जिंकावं लागतं. हो, एक प्रसिद्ध वाक्य आहे, ज्या माणसाचं आहे त्याचं नाव मी मळीच सांगणार नाही, तुम्ही शोधून काढू शकता, पण त्याचं नाव सांगितलं त्या वाक्याची मजा जाते. कारण ते चांगल्या माणसाने बोललेलं वाक्य नाही, पण ते वाक्य मला विलक्षण आवडतं. युद्ध कोणतंही आनंददायक असत नाही, ते जिंकल्यावर आनंददायक होतं. लाडू खायला तयार राहा. धन्यवाद. जय हिंद. पॉलिटिकल पार्टीनी काय करावं? पॉलिटिकल पार्टीच्या बद्दल आत्ताच लिहिलंय, मॅजिक डायस ट्विट लिहिलंय प्रदीर्घ. माझं पहिल्यापासून असं मत आहे की पॉलिटिकल पार्टीजनी सगळ्या बहिष्कार टाकला पाहिजे निवडणूक प्रक्रियेत सुद्धा होईपर्यंत. या निवडणुका एकाच वेळी लढवायच्या आणि त्या चुकीच्या होत्या असं म्हणणं एका वेळी हक्क नाही पोहोचत तुम्हाला. तुमचा नैतिक आधारच जातो लढवल्यावर. हा माझा मुद्दा आहे आणि तो मी 2024च्या लोकसभा निवडणुकीपासून लावून धरलाय. बघू, सगळ्यांना कळतं. मी सर्वांना बोलून झालेलं आहे माझं, आणि परत लिहिलंय मी. आता तुम्ही बघा, ट्विटरवर आहे, फेसबुकवर टाकलंय मी. ते इंग्रजी आहे यासाठी की साहेबांना इंग्रजी कळतं. काय हेच मला हवं आहे, कारण इंटरनॅशनल लेवलला आपल्याकडची डेमोक्रेसी नाही हे डिक्लेअर होईल. मग आपण एक आंतरराष्ट्रीय चळवळ बनवू, डेमोक्रेसी फॉर इंडिया. कळलं मला? हा बोला. सॉरी, नाही ते मला माहित नाही, पण होऊ शकतात, होतील. म्हणजे असं काही नाही. बघा कसं आहे, मुळामध्ये ईव्हीएम मध्ये दोष असला किंवा असला तरी माणूस वाकडा असल्याशिवाय तो ईव्हीएम वाकडा करत नाही. 14 साली मोदी ईव्हीएमनेच निवडून आले होते. त्यामुळे माणूसच जर व्यवस्था सुधारली तर जगातलं काही नीट चालू शकतं. आता आपल्याकडे अर्ध्या निवडणुका ईव्हीएमच्या ज्या आहेत त्या इस्रायलकडनं घेतल्या जातात, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. हा पुस्तक एक प्रश्न आहे. म्हणजे मी डेमोक्रेसीवर गेल्या 15 वर्षापासून काम करतोय, पण आजपर्यंत मला त्याच्यात म्हणजे माझ्या मनासारखी माणसं म्हणजे जो फक्त पदाला डायरेक्ट बनवलं त्याच्यात फायदा मिळणार तर मी पिकवू शकलो. मला एवढं म्हणायचं आहे की वेगळं डेमोक्रेसी सर्वाइव्ह विदाउट पॉलिटिशियन फॉर्म, म्हणजे पॉलिटिक्स म्हणजे विदाउट पॉलिटिक्स किंवा पॉलिटिशियन डेमोक्रेसी सर्वाइव्ह करू शकते की नाही. एक सेकंड, मी मुरुक करणं हात घ्या आणि दरवाजा लावून घ्या. ते आपल्या बरोबर होतंय दिसलं पाहिजे. तर पॉलिटिशियन असणं ही डेमोक्रेसीची आवश्यकता आहे, आणि आपण सगळे पॉलिटिशियन आहोत. तुम्हाला सांगतो, या लायब्ररीच्या व्यवस्थापनात जेवढं पॉलिटिक्स असेल तेवढं पॉलिटिक्स मध्ये नसेल, किंवा जगातल्या कुठच्याही